हँड पर्स शिवण्यासाठी नॉनवहनची रुंदी 8 इंच आणि लांबी 10.5 इंच घेतलेली आहे आणि याच आकारात आपण एक साधं कापड आणि नेटचं कापड कट करून घेतलेलं आहे। आता हे नॉनवहन आणि हे कापड आपण एकत्र जोडून घेतलेलं आहे। आता 1 इंच रुंदीचे हे नेटचं कापड आणि साधं कापड आपण कट करून घेतलेलं आहे वेगवेगळ्या रंगात। यावर आता आपण साइडने पाव इंचावर शिलाई करून घेतलेली आहे। ही शिलाई करून घेतल्यानंतर आता आपण एका त्या तारेच्या किंवा सुईच्या सहाय्याने आपण हे कापड सुलट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण हे सुलट करून घेतल्यानंतर हे जर कापड आपलं सरळ नसेल तर यावर आपण प्रेस करून घ्यायचं आहे आणि या कापडातून आपण 2.5 इंच लांबीच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। अशा आपण बऱ्याच पट्ट्या कट करणार आहोत। आपल्याला जेवढ्या आवश्यक असतील तेवढ्या आपण त्या तयार करून घ्यायच्या आहेत। आता आपल्या ह्या बऱ्याच पट्ट्या कट करून झालेल्या आहेत। आता आपण या कापडावरती वरच्या बाजूने 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 इंचावरती एक खूण करायची। दोन्ही बाजूने आपण हे अंतर मोजून घेऊया आणि आता 1.5 इंचावर खूण केल्यानंतर ती रेषा आपण अशा प्रकारे जोडून घेऊया आणि खालची 2 इंचावरती पण रेषा जोडून घेऊया। आणि आता आपण ज्या कट केलेल्या पट्ट्या आहेत त्या आपण अशा ठेवून थोडं अंतर या पट्ट्यांमध्ये ठेवून आपण अशा प्रकारे जोडून घ्यायच्या आहेत त्या वरच्या बाजूने। आता आपले या सर्व पट्ट्यांवर वरच्या बाजूने शिलाई करून झालेली आहे। आता खालच्या रेषेवर आपण अशा प्रकारे फोल्ड करून याला पिनअप करून घेऊया आणि सर्व पट्ट्यांना या भागावर आपण शिलाई करून घेऊया। अशा प्रकारे आपण आता या पट्ट्यांवरती शिलाई करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण आता जास्तीचा भाग आहे खाली झालेला जास्त तो आपण कट करून घेऊया आणि हा भाग कट करून घेतल्यानंतर आपण 1.5 इंच रुंदीची पट्टी कट करून घेतलेली आहे। ती आपण अशा प्रकारे फोल्ड करून यावर जोडून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा फोल्ड करून यावर एक शिलाई करून घ्यायची आहे। अशाच प्रकारे आपण वरच्या पण भागावर एक पट्टी अशीच जोडून घ्यायची आहे। आता या दोन्ही पट्ट्या आपल्या जोडून झालेल्या आहेत। आता आपण चैन जोडून घेऊया। चैन जोडण्यासाठी त्याची चैनची लांबी 8 इंच घेतलेली आहे। उलट ठेवून आपण दोन्ही बाजूने ह्या चैन जोडून घेऊया आणि आता यावरती दोन्ही चैनवरती दाबटीप घालून घेऊया। दाबटीप घालून घेतल्यानंतर या पूर्ण आकारात आपण एक नॉनवहनचा पीस कट करून घेतलेला आहे। तो आता सर्व बाजूंनी शिवून घेऊया। सर्व बाजूंनी शिवून घेतल्यानंतर त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि मध्यावरती आपण आता एक शिलाई करून घ्यायची आहे। ही शिलाई करून घेतल्यानंतर आपले आता 2 वेगवेगळे पॉकेट तयार झालेले आहेत आणि पुन्हा आपण आता एक तिसरी चैन जोडणार आहोत। चैनचे 2 भाग वेगवेगळे करून अशा प्रकारे ही उलट ठेवून चैन दोन्ही बाजूंना आपण जोडून घ्यायची आहे आणि आता पुन्हा 1.5 इंच रुंदीची पट्टी कट करून आपण ह्या अटॅच केलेल्या चैनच्या मध्ये अशा प्रकारे ठेवून शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून घेतल्यानंतर पुन्हा ती फोल्ड करून यावर एक दाबटीप घालून घ्यायची आहे। दोन्ही बाजूंना अशा प्रकारे ह्या पट्ट्या जोडून झाल्यानंतर आता आपण रनर ॲड करून घेऊया आणि रनर ॲड केल्यानंतर ही 2 इंच रुंदीची पट्टी घेऊन थोडी वरती फोल्ड करून मागच्या बाजूने असा शिवून घ्यायची आहे आणि आता फोल्ड करून ही पट्टी आता जोडून घ्यायची आहे। अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूने पण आपण ही स्ट्रिप अटॅच करून घ्यायची आहे। अशा प्रकारे 3 पॉकेटवाली आपली ही हँड पर्स तयार आहे। खूपच सुंदर आपली ही हँड पर्स तयार झालेली आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ही हँड पर्स नक्की शिवून बघा।